हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सुरू करणार आहोत एक भन्नाट अशी बाईक ट्रिप। ही बाईक ट्रिप आपण सुरू करणार आहोत छत्रपती संभाजीनगर ते कोकण आणि आपली ही बाईक ट्रिप एक सोलो ट्रिप असणार आहे। आपण या ट्रिपमध्ये बघणार आहोत दिव्यागर बीच, मुरुड जंजिरा फोर्ट, काशीद बीच, त्यानंतर कोलाड आणि कोलाडमध्ये आपण बंजी जंपिंग करणार आहोत। असा आपला संपूर्ण प्रवास राहणार आहे। चला तर मग सुरू करूया आपला आजचा ब्लॉग। सगळी तयारी झाली आहे, बाईक रेडी आहे, बॅग्स पॅक आहेत आणि आता फक्त राईड सुरू व्हायची बाकी आहे। आजचा प्रवास खूप लांब आणि एक्साइटिंग असणार आहे। मध्ये घाट लागणार, हेवी व्ह्यूज मिळणार आणि खूप ऍडव्हेंचर पण असणार। आता आपण निघालो आहोत छत्रपती संभाजीनगर पासून कोकणकडे। आज आपण छत्रपती संभाजीनगर पासून पुणे येथे पोहोचणार। मध्ये आपल्याला अहिल्यानगर लागणार आणि पुण्याला पोहोचल्यानंतर आज आपण पुण्यातच रेस्ट करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोकणच्या दिशेने निघणार। संभाजीनगर ते पुणे टोटल डिस्टन्स 250 किलोमीटर आहे। ते आपण 4 किंवा 5 तासात पूर्ण करणार आहोत आणि फायनली आपण आता नगरमध्ये पोहोचलो आहोत। हा जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय तो अहिल्यानगरच्या आधी एक पांढरीचा पूल म्हणून एक ठिकाण लागतं तिथला आहे। थोडा हलका पाऊस आपल्याला लागलेला आहे आणि आज आपण संभाजीनगरवरून दुपारी 4 वाजता निघालो आहोत। त्याचप्रमाणे आपण बरोबर 9च्या सुमारास पुण्यामध्ये पोहोचणार आहोत आणि फायनली आता आपण 250 किलोमीटरचा प्रवास करून शेवटी पुण्यात पोहोचलो आहोत। अंधार खूप झाला होता आणि आता आपण पुण्यात पोहोचलो पण आहे आणि आज आपण इथेच विश्रांती करणार आहोत आणि आता दुसऱ्या दिवशी आपण निघालो आहोत पुण्यापासून कोकणच्या दिशेने आणि आता आपला पहिला स्टॉप असणार आहे दिव्यागर बीच। आपली जर्नी आता सुरू झालेली आहे। रस्त्यामध्ये आपल्याला सुंदर असा तामिनी घाट लागणार आहे। पुण्यातील संपूर्ण ट्रॅफिक संपवून आपण आता तामिनी घाटाच्या दिशेने निघालो आहोत। आता आपण तामिनी घाटातून थोडंसं समोर आलेलो आहोत। इथे आपण थोडा नाश्ता करून थोडा रिलॅक्स करून लगेच आपली पुढची जर्नी सुरू करणार आहोत। नाश्ता करण्यासाठी ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलो आहोत इथे समोर हे मुळशी डॅम आहे। या मित्रांनो, सध्या मी जातोय महाराष्ट्रातील सुंदर अशा तामिनी घाटातून आणि आपलं डेस्टिनेशन आहे दिव्यागर। खरंच सांगतो, पावसाळ्यात तामिनी घाटाची वाईब काही वेगळीच असते। चारही बाजूना हिरवागार निसर्ग, डोंगरावरून वाहणारे धबधबे, थंड हवा आणि समोरचे वळणदार रस्ते। बाईक राईडसाठी यापेक्षा परफेक्ट फिलिंग दुसरी नाही। प्रत्येक वळणावर एक सिनेमॅटिक व्ह्यू दिसतोय, कधी धुकं, कधी पाऊस आणि कधी अचानक उघडणारा सुंदर व्हॅली व्ह्यू। पूर्ण राईड एकदम नेक्स्ट लेवल झाली आणि आता आपण निघालोय कोकणातील सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिव्यागरकडे। लॉंग राईड, नॅचरल व्ह्यू आणि पीसफुल वाईब्स। आजचा प्रवास खूप स्पेशल होणार आहे। जर तुम्हाला ही बाईक रायडिंग आणि नेचर आवडत असेल तर तामिनी घाटाचा हा रूट एकदा तरी एक्सपिरियन्स केला पाहिजे। पुण्यापासून दिव्यागर हे जवळपास 165 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून पुढे काशीद बीच अजून 45 किलोमीटर आहे। म्हणजे आज आपण एकूण 210 किलोमीटरचा भन्नाट प्रवास करणार आहोत आणि फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत सुंदर अशा दिव्यागर बीचवर। इथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी बाईक सोबत काही सिनेमॅटिक फोटो काढले, कारण समुद्र किनारा, थंड हवा आणि बाईक यांचं कॉम्बिनेशन खरंच भारी दिसत होतं। त्यानंतर बीचवर थोडं एक्सप्लोर केलं। लांबपर्यंत पसरलेली वाळू, समुद्राच्या लाटा आणि शांत वातावरण सगळं एकदम पीसफुल वाटत होतं। लॉंग राईड नंतर इथे येऊन बसण्याची मजाच वेगळी आहे। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि समोर दिसणारं सुंदर सनसेट, पूर्ण वाईब एकदम रिलॅक्सिंग होती। खरंच दिव्यागर बीच हा फक्त बीच नाही तर प्रवासानंतर मनाला शांत करणारा एक अनुभव आहे। दिव्यागर बीचवर थोडा वेळ घालवल्यानंतर आपल्याला निघायचं होतं काशीद बीचच्या दिशेने। दिव्यागर बीच पासून मुरुड पर्यंतचं अंतर 65 किलोमीटर आहे, पण इथे आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत। बाय रोड जर गेलो तर आपल्याला 65 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागेल आणि इथे एक ऑप्शन अजून आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। मॅपमध्ये जर बघितलं तर दिव्यागर पासून दिघी पोर्ट पर्यंत जायचं आहे आणि दिघी पासून जेट्टीमध्ये बसून आपण मुरुड पर्यंत जाऊ शकतो। हे अंतर फक्त 25 किलोमीटर आहे। यामुळे आपलं 40 किलोमीटर अंतर वाचत आहे, म्हणून आपण दिघी जेट्टीने जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण आता फायनली दिघी पोर्टवर पोहोचलो आहोत। दिघी पोर्ट पासून मुरुड पोर्ट पर्यंत फक्त 15 मिनिटं लागतात पोहोचण्यासाठी। याला जेट्टी म्हणतात। या जेट्टीमध्ये मोठमोठे वाहने व माणसे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ शकतात। हा प्रवास करण्यासाठी आपल्याला पोर्टकडून एक तिकीट घ्यावे लागते। 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि मोठी वाहने किंवा प्रवासी प्रत्येकाचे तिकीट्स वेगवेगळे आहेत। आपल्याला 2 व्हीलरसाठी फक्त 50 रुपये चार्ज लागला आणि तिकीट काढून आपण आता बोटची वाट बघत आहोत। जी त्या किनाऱ्यावरून वाहने आले आहेत ते आता सुरुवातीला जातील। इथून त्यानंतर आपली गाडी या जेटीमध्ये लोड होईल आणि मग बोट स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला पुढच्या बोटवर बेटावर नेऊन सोडते। फायनली आता बोट आलेली आहे आणि आता आपण बोटमध्ये जात आहोत। हा प्रवास खूपच सुंदर वाटतोय।
मित्रांनो, आता आपल्या प्रवासाला अजून एक भन्नाट ट्विस्ट मिळालाय. सध्या मी दिघी पोर्टवरून माझी बाईक बोटमध्ये लोड करून मुरुडच्या दिशेने निघालोय आणि आता बोट सुरू झाली. समोर अथांग समुद्र, थंड हवा आणि पाण्यावरून सुरू झालेला हा प्रवास खरंच एक वेगळीच फिलिंग देतोय. बाईक सोबत समुद्रात प्रवास करण्याचा हा अनुभव खूप युनिक आहे. आजूबाजूला दिसणाऱ्या बोटी, समुद्राच्या लाटा आणि हळूहळू दूर जात असलेला किनारा, पूर्ण सीन एकदम सिनेमॅटिक वाटतोय. रोड ट्रिप करत असताना वॉटर रूट एक्सपिरियन्स करणं म्हणजे प्रवासाची मजा अजून डबल होते. खरंच मित्रांनो, कोकणातला हा प्रवास फक्त डेस्टिनेशनसाठी नसतो, तर प्रत्येक रूट आणि प्रत्येक मोमेंटसाठी खास असतो. आणि आता फायनली आपण बोटमधून बाहेर आलो आहोत आणि आता मुरुड गावातून आपण निघालो आहोत काशीद बीचच्या दिशेने. कोकणातील गावांची वाईब काही वेगळीच असते. चारही बाजू नारळ आणि सुपारीची झाडं, लाल मातीचे रस्ते, शांत वातावरण आणि समोर दिसणारा समुद्र, सगळंच मनाला शांत करणारा अनुभव देतं. इथली घरंही खूपच सुंदर आणि साधी असतात. शहरातील धावपळीपासून दूर इथलं आयुष्य खूप शांत आणि निवांत वाटतं. सकाळी समुद्राच्या लाटांचा आवाज आणि संध्याकाळी थंड वाऱ्यासोबत दिसणारं सनसेट, कोकणातील प्रत्येक क्षण एकदम स्पेशल वाटतो. आणि आता 50 किलोमीटरचा प्रवास करून थोडं थकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे आपण आता थोडी विश्रांती घेण्याचं ठरवलं. त्यासाठी आपण एक परफेक्ट प्लेस निवडली. इथून मुरुड जंजिरा फोर्ट एकदम क्लिअरली दिसत होता. सध्या मी समुद्राच्या किनाऱ्यावर उभा आहे आणि समोर दिसतोय भव्य मुरुड जंजिरा किल्ला. खरंच सांगतो, इतिहासात फक्त फोटोमध्ये पाहिलेला हा किल्ला आज समोर प्रत्यक्ष पाहताना एक वेगळीच फिलिंग येते. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला इतका मॅजेस्टिक दिसतोय की नजरेतून हटतच नाहीये. इथं उभं राहिल्यावर असं वाटतंय की आपण काही क्षणासाठी इतिहासाच्या काळातच गेलोय. इथे थोडी विश्रांती घेऊन आपण फोटोशूट वगैरे केला. खूप छान अशा क्लिप्स आपल्याला इथे मिळाले. या ट्रिपमध्ये जेवढे पण फोटोज आणि क्लिप्स आपण काढले ते सर्व मी स्वतःच काढलेत. त्यासाठी परफेक्ट ॲडजस्ट आपल्याकडे होते. त्यानंतर आपण आता आपला पुढचा प्रवास सुरू केला आहे. आपल्याला जायचं होतं आता काशीद बीचच्या दिशेने. तिथे जाऊन आपण स्टे करणार आहोत आणि काशीद बीचचा आनंद घेणार आहोत. काशीद बीचवर पोहोचण्यासाठी अजून आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागणार होता. सुंदर अशा समुद्रकिनारे या रस्त्याचा आनंद घेत आपण फायनली काशीद बीचवर पोहोचलो आहोत. इथे आल्यावर सर्वात आधी आपण राहण्यासाठी आणि रूम शोधली आणि थोडं फ्रेश झालो आणि निघालो बीच एक्सप्लोर करण्यासाठी. इथे माझे जुने मित्र आधीच आले होते. त्यांना मी भेटलो आणि आम्ही सर्व निघालो बीचकडे. बीचवर आल्यावर मला काही माझ्या बाईकसोबत व्हिडिओज काढायचे होते. ते मी काढायला चालू केलं. बाईक आणि बीच याचं कॉम्बिनेशन खूपच छान वाटत होतं. त्यानंतर सनसेटचा आनंद घेत घेत आम्ही थोडी मस्ती केली. पण या मस्तीमध्ये एक सिच्युएशन अशी आली की माझ्या बाईकचं मागचं टायर मातीमध्ये फसलं. ते काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो. भरपूर प्रयत्नानंतर आम्हाला यश मिळाले व गाडी पाण्यातून बाहेर काढली आणि पूर्ण बीच एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आलो आमच्या रूमवर परत आल्यानंतर खूप शांत अशी झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बाईक वॉशिंग करायची होती. त्यासाठी वॉशिंग सेंटर शोधत फायनली वॉशिंग सेंटर सापडलं. तिथे बाईक वॉश केली, कारण वॉश करणं खूप इम्पॉर्टंट होतं. काल रात्रीची मस्ती आपण केली, त्यामुळे गाडीला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून वॉशिंग करणं खूप गरजेचं होतं. वॉशिंग झाल्यावर आता आपण निघालो आहोत कोलाडच्या दिशेने. काशीद ते कोलाड जवळपास 60 किलोमीटरचं अंतर आहे. तो अंतर आपण आता पूर्ण करून पोहोचलो आहोत कोलाडमध्ये. समोर बघू शकता तुम्ही कुंडलिका रिव्हर आहे आणि याच नदीच्या किनारी आपल्याला बंजी जंप करायची आहे. पण त्याआधी थोडी एनर्जी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकतर 60 किलोमीटरचा प्रवास करून थकलो तर होतोच आणि भूक पण खूप लागली होती. त्यामुळं आपण आता करूया थोडी पेटपूजा आणि त्यानंतर इथे माझ्यासोबत माझे मित्रही आले आहेत. आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण केलं. त्यानंतर आता मी रेडी झालो होतो बंजी जंप करण्यासाठी. भीती तर खूपच वाटत होती, कारण ही माझी पहिलीच वेळ आहे. याआधी खूप ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज मी केल्यात, बट ही ॲक्टिव्हिटी करताना जरा भीती वाटत होती. आणि फायनली हिंमत करून मी आता जंप करण्या अगोदर एक फॉर्म असतो, तो फॉर्म पूर्ण भरून घेतला. या फॉर्ममध्ये लिहिलं असतं की जर आपल्याला काही झालं तर याचे जिम्मेदार आपण स्वतः असणार. हे बघून तर अजूनच भीती वाटत होती, बट कसं तरी करून फायनली सगळी प्रोसिजर झाली आणि इथली फीस आपण पे केली. इथे तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. चार्टमध्ये या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व इथे अवेलेबल आहेत. बट इथे बंजी जंपचा रेट 2000 रुपीज आहे, बट आता सध्या तो 2500 रुपीज आहे. हे त्यांनी अपडेट केलेलं नव्हतं. जंपसाठी आपल्याला टोटल खर्च 3500 रुपये आला आहे. 2500 रुपये जंपचे आणि आपण ड्रोन शूट प्लस गोप्रो असा पॅकेज घेतला आहे. आणि फायनली आता आपण निघालो जंप करण्यासाठी. टोटल 7 फ्लोअर्स चढावं लागतं आणि फायनली आपण आता टॉपला पोहोचलेलो आहोत. जर तुम्ही फक्त गोप्रो घेतला तर त्याचा चार्ज 500 रुपीज आहे आणि गोप्रो प्लस ड्रोन
कॉम्बो घेतला तर तुम्हाला 1000 मध्ये दोन्ही शूट भेटतात। जम्पच्या आधी एक्साइटमेंट खूप होती, पण त्यापेक्षा जास्त भीती वाटत होती। सगळे मित्र खाली राहून मला बघत होते। आम्ही टोटल 8 जण होतो, बट कोणाचीही हिंमत नाही झाली जम्प करायची। मला असं वाटत होतं जसं मी खूपच बहादूर आहे। सगळं रेडी झाल्यावर आता आपण इथल्या कोचला भेटलो, त्याने थोडी हिंमत दिली आणि फायनली वेळ आली आता जम्प करण्याची। देवाचं नाव घेऊन आणि हिंमत करून मी उडी मारली। उडी मारल्यानंतर काही वेळासाठी जसं वेळ थांबली होती, हार्टबीट खूपच वाढली होती आणि चेहऱ्यावर येणारा थंड वारा एक वेगळीच फिलिंग देत होता। सुरुवातीची भीती काही सेकंदात नष्ट झाली। वरून खाली येतानाचं दृश्य अप्रतिम होतं। हा माझ्या आयुष्यातील थ्रिलिंग आणि अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स होता। मी फायनली खाली आल्यानंतर थोडं शांत बसलो। अजूनही माझं हार्ट फास्ट धडधडत होतं। काही वेळ फक्त मी हसतच होतो, कारण हा अनुभव शब्दात सांगणं खूप कठीण होतं। सुरुवातीला वाटलेली भीती आता कॉन्फिडन्समध्ये बदललेली होती। स्वतःची भीती जिंकल्याचा हा एक वेगळाच अनुभव होता। हा माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट अनुभव ठरला। आता मी तुम्हाला या प्लेस बद्दल सगळं सांगतो। इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज तर आहेतच, तसंच इथे राहण्याचीही उत्तम सोय आहे। स्विमिंग पूलचा आनंदही तुम्ही इथे घेऊ शकता। इथे स्टे करण्यासाठी खूप छान वाटेल। आता दुपारचे 3 वाजले आणि आता आपल्याला पोहोचायचं आहे संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये। तिथे रात्री स्टे करून मग मी माझ्या घरी जाण्यासाठी निघणार आहे। अशा प्रकारे आपली ट्रिप पूर्ण होत आहे। आपण या ट्रिपमध्ये श्रीवर्धन बीच, दिव्यागर बीच, दिघी जेट्टी टू मुरुड बोट राईड विथ बाईक, त्यानंतर मुरुड जंजिरा फोर्ट आणि काशीद बीच आणि शेवटी कोलाडमध्ये बंजी जम्प अशी ही सर्व ठिकाणे आपण एक्सप्लोर केली। संभाजीनगर टू कोकण अशी आपली बाईक राईड झाली आणि टोटल 1100 किलोमीटर आपण फिरलोय। तर मित्रांनो, इथपर्यंत होता माझा कोकण ट्रिपचा प्रवास। सुंदर समुद्रकिनारे, निसर्ग, स्वादिष्ट कोकणी जेवण आणि बंजी जम्पिंग सारखा खतरनाक अनुभव। या ट्रिपने खूप छान आठवणी दिल्या। तुम्हालाही ही संधी मिळाली तर एकदा कोकण बाईक ट्रिप नक्की प्लॅन करा। हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन ट्रॅव्हल आणि ॲडव्हेंचर ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद अँड थँक्यू।